एक सामान्य दासीपुत्र अशा कोणत्या उपासनेमुळे पुढच्या जन्मामध्ये ब्रह्मदेवांचाच पुत्र झाला? हो, देवर्षी नारद जे मागच्या जन्मामध्ये दासीपुत्र होते ते कोणत्या व्रतामुळे साक्षात ब्रह्मदेवांचे पुत्र झाले? तर चला पाहूयात आजच्या कथेमध्ये. जय श्रीराम. सर्वेभ्यो नमो नमः. आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. भगवान देवी लक्ष्मीला अनेक रहस्य उलगडून सांगतायत आणि माता लक्ष्मीनी देवांना विचारलं, देवा, जे लोक कृश आहेत, शरीराने सक्षम नाहीत, असे उपवास करू शकत नाहीत, तर त्यांना पुरुषोत्तम मासाचं फळ मिळण्यासाठी त्यांनी काय करायला हवं? त्यावेळेला भगवंत म्हणाले, देवी, फार उत्तम विचारलंस. आता असं आहे, उपवासाचं तर महत्व खूप आहे, तू पाहिलंस, परंतु ज्यांना कलियुगामध्ये आपल्या वेगवेगळ्या आजारांमुळे किंवा शरीर कृश झाल्यामुळे उपवास करणं शक्य नाही आहे, त्यांना अत्यंत सुलभ उपाय म्हणजे त्यांनी मौन व्रत धारण करणं. पुरुषोत्तम मासामध्ये त्यांनी अधिकाधिक मौन व्रत जर केलं तर त्यांना फार मोठं फळ आहे. किती मोठं फळ आहे? तर बघ, एक सामान्य दासीपुत्र होता. त्या दासीपुत्राला काही सज्जनांची संगत प्राप्त झाली, काही साधूंच्या सहवासात आला, तर त्यांनी संपूर्ण पुरुषोत्तम मास मौन व्रत केलं आणि त्याचं फळ म्हणजे पुढचा जन्म त्याला ब्राह्मणाचा मिळाला. कुरुक्षेत्रामध्ये अधिक मासामध्ये 3 दिवस त्यांनी मौन व्रत केलं आणि त्या दासीपुत्राला पुढचा जन्म पुढच्या कल्पामध्ये ब्रह्मदेवांचा पुत्र देवर्षी नारद म्हणून प्राप्त झाला. इतकं मोठं फळ आहे मौन व्रताचं. हो देवी, मौन व्रत मग कसं करावं भगवंता? मला सविस्तर उलगडून सांगा ना. मातेने विचारल्यानंतर भगवंत म्हणाले, हे पहा, भोजनाच्या वेळेला मौन धारण करणं हे सगळ्यात सोपं आहे, सगळ्यात सुलभ आहे. भोजनाला बसलात तुम्ही की साधकांनी कोणाशीही कोणताही संवाद करायचा नाही, मौनाने भोजन पूर्ण करायचं. हे फार मोठं व्रत आहे आणि सहज होण्यासारखं आहे. जे यज्ञ करतात त्यांनी यज्ञ करताना जे वेदपाठी ब्राह्मण आहेत किंवा स्वतःच यज्ञकर्म करणारे आहेत त्यांनी यज्ञ करताना सुद्धा मौन पाळावं. स्नानाच्या वेळेला मौन